अभिनंदन दिला पुढचे 10 वजन पर्यायला काय करतात अरे विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे सगळ्यांनी परंपरा परम पूज्य नारायण स्वामी महाराज एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद भक्ति सिद्धांत सरस्वती गौर किशोर बलदेव जगन्नाथ विश्वनाथ नरोत्तम कृष्णदास रघुनाथ जी स्वरूप सनातन चैतन्य महाप्रभु ईश्वरपुरी नित्यानंद अद्वैत माधवेंद्रपुरी लक्ष्मीपति व्यासतीर्थ ब्रह्मण्य तीर्थ पुरुषोत्तम जय धर्म राजेंद्र विद्यानिधि दयानिधि ज्ञान सिंधु जय तीर्थ अक्षोभ्य माधव लोहरी पद्मनाभ वल्लभ व्यास नारद ब्रह्मा श्री कृष्ण हरे कृष्ण तुळशीदास समजून फुल दाखवतो फुल समजून तुळस दाखवतो तर तुळस हरे कृष्ण अध्याय नंबर 13 भगवद्गीतेमधलं शेवटचं शिक्षण आहे. प्रथम सेक्शन त्याच्यामध्ये वर्णन आलं होतं कर्मयोगापासून भक्तीपर्यंत कसं पोहोचता येतं. मधल्या सेक्शनमध्ये वर्णन आलं होतं भक्तियोग आणि लास्ट सेक्शनमध्ये वर्णन आहे ज्ञानयोगापासून भक्तियोगापर्यंत कसं पोहोचता येतं. राईट. तर ह्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र विभाग योग. प्रकृती पुरुष आणि चैतन्य. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण. थंडी वाजते तुला. हा कुठे गेला अमोल. फोन केला होता मला म्हटलं क्लास आहे का. त्याला टाका ना एक व्हॉट्सअप क्लास चालू झाला. तर इथनं जे पुढे चॅप्टर काही थोडे टेक्निकल आहेत कारण ज्ञान योग आहे. तर ॲनालिसिस आहे. ॲनालिसिस म्हणजे जसं आपण दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 11 ते 30 बघितलं होतं ना. आत्मा आणि शरीर यांचं पृथक्करणात्मक विश्लेषण आणि त्या विश्लेषणाद्वारे आपल्याला कळलं होतं की एक आत्मा नावाची गोष्ट आहे, दुसरं शरीर नावाची गोष्ट आहे. राईट.
मग आता यापुढे या अध्यायाच्या नंतर शरीर जीवात्म्याला कसं मिळतं या भौतिक जगामध्ये याचं डिटेल वर्णन करण्यात येणार आहे. आत्मा काय ते होईलच विवेचन, पण शरीर कसं भेटतं, प्रकृतीचे 3 गुण त्याच्यावरती कसे कार्य करतात आणि यातून तो कसा बाहेर पडू शकतो. मग आता ह्या चॅप्टरला डायरेक्ट कनेक्शन नाही आहे, जसं बऱ्याच चॅप्टरला मागे मागे बॅकग्राऊंड असतो प्रत्येक चॅप्टरचा. आता जेव्हा हा 12वा चॅप्टर जेव्हा संपला तेव्हा भक्तियुगामध्ये त्याचा एंड झाला, राईट. शेवटचा श्लोक काय होता? येतु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्तेव तीव मे प्रिया. जो या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात ते मला अत्यधिक प्रिय आहेत. तर 7 ते 12 अध्यायामध्ये जे भक्ती मार्गाचं वर्णन करण्यात आलं होतं डिटेलमध्ये, त्याचा एंड तिथे गेला. मग आता ह्याला असं काही डायरेक्ट कनेक्शन दिसत नाहीये, कारण सडनली चॅप्टर काय चालू झालं? क्षेत्रज्ञ विभाग योग, आणि एकदम नवीन टर्म्स सगळ्या. क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, आणि विभाग तर विभागच, राईट. योग म्हणजे भगवंताशी संबंधित आहे म्हणून योग. आणि त्याला सिम्प्लिफाय केलं प्रभुपादांनी प्रकृती, पुरुष आणि चेतना या 3 गोष्टींचं आपल्याला इथे वर्णन भेटेल. चेतना फेस्टिवल, प्रकृती, पुरुष आणि चेतना. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्वितुमिच्छामि ज्ञानं ज्ञेय च केशव. श्रीभगवान् उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुं क्षेत्रज्ञ इति तत्त्वज्ञः. वाचा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे कौंतेय, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. हरे कृष्ण. चॅप्टर ब्रेकअप लिहून घ्या. श्लोक नंबर 1, अर्जुनाचे 6 प्रश्न. श्लोक नंबर 1, अर्जुनाचे 6 प्रश्न. नंतर श्लोक नंबर 2 ते 7. आता अर्जुनाने जे 6 प्रश्न विचारलेले आहेत, काय काय विचारले त्यांनी प्रश्न? मला प्रकृती काय, पुरुष काय आहे, क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, आणि ज्ञान आणि अल्टिमेटली ज्ञेय. 6 प्रश्न. अर्जुनाने प्रश्न विचारले श्लोक नंबर 1 मध्ये. तर ह्या सगळ्यांचं उत्तर आता स्टेप बाय स्टेप भगवंत देतात. म्हणून 2 ते 7, श्लोक नंबर 2 ते 7 मध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं उत्तर दिलेलं आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे उत्तर, याला उत्तर. श्लोक नंबर 2 ते 7 क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याला उत्तर. 8 ते 12 ज्ञान याला उत्तर. 8 ते 12 ज्ञान याला उत्तर झालं. 13 ते 19 ज्ञेय किंवा गेय ज्याला तुम्ही म्हणता. ज्ञेय म्हणजे जे जाणून घेण्यालायक आहे. झालं. ज्ञेय याला उत्तर. 20 ते 26 प्रकृती आणि पुरुष यांना उत्तर किंवा याला उत्तर. प्रकृती आणि पुरुष, आणि नंतर लिहू शकता कॉमा देऊन प्रकृती आणि पुरुष कसे एकत्र येतात याचं वर्णन. प्रकृती आणि पुरुष कसे एकत्र येतात याचे वर्णन झालं. 27 ते 35
27 ते 35 काय आहे? बोनस सेक्शन आहे. आणि ऑलरेडी 6 प्रश्न होऊन गेलेले आहेत, त्याची उत्तर पण झाली. मग हा एक ॲडिशनल सेक्शन आहे. भगवंत स्वतःहून सेक्शन स्वतःच्या इन्स्पिरेशन देतात. त्याला तुम्ही टायटल द्या ज्ञानचक्षु. ज्ञानचक्षु 27 ते किती? 35 नंबर ज्ञानचक्षु. आता ज्ञानचक्षु कशा करता? बघण्याकरता ना. चक्षु म्हणजे डोळे. चर्मचक्षु, ज्ञानचक्षु म्हणतात ना. तर हे ज्ञानचक्षु कशा करतायत? या भौतिक म्हणजे जस्ट तुम्हाला देते, तुम्ही आपल्या शब्दामध्ये लिहा. भौतिक जगापलीकडील सत्य पाहण्याकरता, भौतिक जगतापलीकडील सत्य पाहण्याकरता. एक झालं भौतिक जगतापलीकडे पाहिजे आपल्याला काय सत्य आहे, राईट. आणि एक या भौतिक जगामध्ये काय सत्य आहे. भौतिक जगामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं, पण ऍक्च्युली काय आहे ते. बरोबर आहे का नाही? आज मला सागर दिसतोय, पण सागर सागर आहे का? सागर त्याला दिलेली उपाधी आहे, त्याचं दिव्य आध्यात्मिक नाव आहे आता श्याम शिरोमणी प्रभू. ते मला माहित नसेल तर मी त्याला सागरच बोलणार ना. मग त्याच्याकरता मला चक्षु हवा ज्ञानाचा. मग ज्ञान मला भेटणार की अरे बाबा याची दीक्षा झालेली, याचं नाव असंच आहे, तर भक्तिशास्त्री क्लासचा स्टुडंट आहे, राईट. तर हे चॅप्टरचं ब्रेकअप आहे. आणि आता जसं ह्या चॅप्टरचं नावच काय आहे, सॉरी चॅप्टरचं नाव नाही, या सेक्शनचं नाव आहे. सेक्शनमध्ये म्हणजे 13 ते 18 ज्ञानयोगापासून आपण कसं भक्तियोगाकडे पोहोचू शकतो याचं वर्णन आहे. म्हणून ज्ञानी व्यक्तीच्या अँगलने, कळलं का तुम्हाला? आता हे लिहायचं नाहीये, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ज्ञानी व्यक्तीच्या पर्स्पेक्टिव्हने हे सगळे टर्म बघण्यात आलेले आहेत. कुठले? प्रकृती, पुरुष, ज्ञेय, त्यानंतर काय आहे ज्ञान, क्षेत्र, क्षेत्रज्ञ. जनरली या टर्म सगळे कुठे वापरल्या जातात? ज्ञान मार्गामध्ये. मुक्ती मार्गामध्ये तुम्ही कधी ऐकलं नसेल. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, प्रकृती, पुरुष सगळं येतं नाही असं नाही, पण एवढं त्याला आपण हे नाही करत डिटेलमध्ये. आणि मग प्रभुपाद याला आपल्याला भक्तीच्या अँगलने कसं बघता येईल दाखवतील ॲज युजल. जसं कर्मयोग सेक्शनमध्ये त्यांनी कसं दाखवलं की कर्मयोगाची जी लक्षणं आहेत कर्मयोगाची किंवा कर्मयोगी कसा असतो तर ते भक्तीच्या अँगलने कसं पाहू शकतो दाखवलं होतं प्रभुपादाने. जसं कर्मयोगी आहे तो म्हणजे ज्या काही क्रिया करतो तसं निष्काम कर्म करतो, राईट. तसंच भक्तीमध्ये सुद्धा आपण निष्काम कर्म करतो, राईट, पॅरलल्स. तसंच यातल्या ज्या काही टर्म्स आहेत मोस्ट ऑफ द टर्म आपण म्हणजे इनडायरेक्टली यूज करतो. आपण म्हणतो ना मायामध्ये पडायला नाही पाहिजे, म्हणतो की ना. मग आता एक्झॅक्टली माया काय आहे? माया म्हणजे प्रकृती, राईट. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, हे सगळे फॅक्टर कसे एकत्र येतात आणि जीवात्म्याला कसं या जगामध्ये बद्ध बनवतात याचं वर्णन त्याच्यामध्ये आहे. आणि जो दुसऱ्या नंबरचा श्लोक आहे 13.2, ॲक्च्युली ही इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही पण चैतन्य जन्मून सांगितली. बऱ्याच एडिशनच्या गीतेच्या एडिशनमध्ये हा श्लोक नाही आहे. कुठला? नंबर 1. का तर त्याला एक रिझन असं आहे की बरेच जेव्हा, कारण पूर्वीच्या काळी गीता काही अशा प्रिंटेड नव्हत्या ना, बाय वर्ड बाय माउथ त्या म्हणजे येत होत्या परंपरेने. तर त्याच्यामध्ये असं आहे काय की कदाचित तो पार्ट मिस झाला असेल असं म्हणणे त्यांचं. पण एवढा मोठा फरक नाही पडत आपल्याकरता. आपले जे सगळे आचार्य आहेत ते सगळे पहिल्या श्लोकला इन्क्लूड करतात आपल्या ह्याच्यामध्ये गीतेमध्ये. गीता प्रेसमध्ये नाही आहे पण तरीसुद्धा काय मोठा फरक पडणार नाही. का तर कारण जास्त अर्जुनाचा प्रश्न आहे, राईट. एक तर अर्जुनाने प्रश्न केलेला आहे
की मला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगा. आणि कारण काय की जेणेकरून भक्तीची महत्त्वता पुन्हा स्थापित करायची आहे की ह्या सगळ्या म्हणजे ॲनालिसिसचं अंतिम कन्क्लुजन काय आहे की जीवात्मा जगामध्ये बद्ध होतो, त्याला बद्ध करण्याकरता हे सगळे फॅक्टर्स आहेत. मग त्याने इथनं बाहेर पडायचं मग काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. शेवटला पुन्हा पुन्हा ते बऱ्याच चॅप्टरमध्ये रिपीटेड थीम ती येईल. तर की अर्जुनाने प्रश्न विचारला किंवा नाही विचारला किंवा डायरेक्ट भगवंताने स्टार्ट केलं की मी तुला सांगतो आता प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, ज्ञान काय आहे, गेय काय आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ. इतर वे काही फरक पडत नाही. पण आपले आचार्य या श्लोकाला ॲड करतात कारण ते आहे त्यांचं असं मंतव्य आहे. पण तुम्हाला जर कधी नाही दिसलं तर असं म्हणू नका की अरे आपल्या गीतेमध्ये आहे तिथं नाही आहे. आपली परंपरा बोनाफाईड आहे. बाहेरची परंपरा किती बोनाफाईड आपल्याला माहित नाही. आपल्याला आपल्या परंपरेवरती विश्वास असला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय असेल किंवा नसेल काय फरक नाही पडते. पहिला श्लोक अल्टिमेटली कोणीतरी स्टार्ट केलं नाही. भगवंताने एक तर डायरेक्ट सांगितलं किंवा अर्जुनाने प्रश्न विचारला. राईट. आणि तात्पर्य बघा, अर्जुनाला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान होणे याबद्दल जिज्ञासा होती. या सर्वांबद्दल जेव्हा त्याने श्रीकृष्णाकडे पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की या शरीराला, तात्पर्यामध्ये बघा, या शरीराला काय म्हणतात, क्षेत्र म्हणतात. एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत, कोणी कन्फ्युज व्हायचं नाही याच्यामध्ये बिलकुल. असं ऐकून एकदम कठीण वाटतं क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, हे काय आहे सगळं गडबड. सिंपल. क्षेत्र म्हणजे फील्ड. फील्ड म्हणजे काय, शेत. ठीक आहे ना. हे शरीर एक शेत आहे. राईट. क्षेत्र म्हणजे काय, या शरीराला क्षेत्र म्हणतात सिंपल भाषेमध्ये. आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. म्हणतो ना आपण क्षेत्रज्ञ, मराठीमध्ये आहे ना शब्द असा, शास्त्रज्ञ, जो शास्त्र जाणतो. अजून काय, क्षत्रिय नाही, क्षत्रिय क्षत्रिय आहे. ज्योतिषशास्त्र. कुठलं ॲनालिसिस घ्या, शास्त्रज्ञ जो शास्त्र जाणतो. त्याच प्रकारे क्षेत्रज्ञ जो क्षेत्र जाणतो. सिंपल. सगळ्यांना क्लिअर आहे ना. कठीण आहे का चॅप्टर? नाहीये. टेक्निकल नाही, टेक्निकल आहे पण सिंपल आहे समजण्याकरता. शेवटी हे अनालिसिस काय आहे, सांख्यचे अनालिसिस आपण केलं होतं द्वितीय अध्यायामध्ये श्लोक नंबर 11 ते 30. त्याचंच विस्तारित रूप आहे मोठं झाड इथे उघडलं त्याने. तिथे काय सांगितलं होतं, शरीर आणि आत्मा. पण इथे काय सांगणार डिटेलमध्ये, शरीर आत्मा तर असणारच पण सोबत प्रकृतीचे 3 गुण आणि मग 2 प्रकारचे पुरुष असणार. एक तर जीवात्मा छोटा आणि एक परमात्मा मोठा. आणि मग जीवात्मा या जगामध्ये कसा बंद होतो, प्रकृतीचे 3 गुण त्याला कसे अट्रॅक्ट करतात. मग या किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये येईल ते 25-26 जे एलिमेंट आहेत, घटक या पूर्ण सृष्टीमध्ये असणारे. तर जे 90 ॲक्च्युअली होते ना, आनंद वाटेल. आज आले नाही ते, काय यांचं नाव, सूर्यप्रभू. त्यांना आहे थोडासा कल, हे एलिमेंट ते एवढे जोडले गेले मग कमी झाले, असं शरीर येतं तसं निघतं. तर काही लोकांना मजा येणार नाही. पण एनिवे आपण जेवढं डिस्कस करता येईल तेवढं डिस्कस करू डिटेलमध्ये. जोपर्यंत सागर आहे तोपर्यंत जाणार असतो आज लवकर. अच्छा. हे शरीर म्हणजे बद्ध जीवांचे काय आहे, कार्यक्षेत्र आहे ना. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र असतं की नाही, नसतं का? काय तुमचं कार्यक्षेत्र? कार्यक्षेत्र काय तुमचं? तुमचं कार्यक्षेत्र काय आहे? इंजिनियर आहात की डॉक्टर आहात, काय आहात? हां, इंजिनियर आहात. मग ते तुमचं कार्यक्षेत्र आहे ना, इंजिनिअरिंग फील्ड. राईट. तुमचं कार्यक्षेत्र काय आहे? DD डिपार्टमेंट. तुमचं कार्यक्षेत्र काय आहे? सेवा हे मोठं क्षेत्र झालं. त्या क्षेत्रामध्ये विभाग असतील ना. किचन सेवा. किचन बॉसचं नाव नाही घेतलं. राईट. तुझं काय क्षेत्र आहे?
स्टुडंट. परफेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. ह्याला पण समजते क्षेत्र क्षेत्रज्ञ, मग आपल्याला पण समजलं पाहिजे, कठीण नाहीये. आणि पुढे दिलेलं आहे या संसारात. हा, आता दुसरी गोष्ट, ठीक आहे आता इतक्यात नको. या संसारात गुरफटलेला, सॉरी, जीव या संसारात गुरफटलेला असतो, म्हणजे काय, फसलेला असतो. व तो भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणून भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला कार्यक्षेत्र प्राप्त होते. प्रत्येकाला जे प्राप्त झालेले कार्यक्षेत्र आहे ते त्याला कसं प्राप्त झालेलं आहे, त्याच्या क्षमतेनुसार आहे ना. रॅन्डमली कार्यक्षेत्र भेटत नाही कधी कुणाला. रॅन्डमली भेटतं का कार्यक्षेत्र? नाही ना. आणि मेन लाईन याच्यामध्ये काय आहे, भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या, तो गाजवण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आता असं नाही की सगळे जे IIT मध्ये जातात ते सगळे पास होऊन निघतात बाहेर, किंवा सगळे जे पोलीस भरती होतात ते सगळे पोलीस पास होतात, नाही ना. पोलीस आहेत नाही, तुमच्याकडे पोलीस आहेत ना, सगळे नाही होत ना, राईट. किंवा सगळे जे इंजिनियर बनायचा प्रयत्न करतात सगळे नाही बनत, आपापल्या कॅपॅसिटीनुसार. तसं प्रकृतीने काय केलेली आहे, सिस्टम बनवलेली आहे ओव्हरऑल. त्या सिस्टममध्ये ज्याचा कर्म जेवढा असेल, वाईट किंवा चांगला, त्याच्या क्षमतेनुसार त्याला काय होणार आहे, वेगवेगळी शरीर धारण करावी लागतील. काय झालं, इतक्या लवकर कंटाळा आला, थकवा आला, सगळे टर्म ऐकून पहिलेच. ज्ञान, ज्ञेय, क्षेत्र, क्षेत्रज्ञ. हे कार्यक्षेत्र म्हणजे शरीर होय. आणि शरीर म्हणजे काय, शरीर इंद्रियांनी बनलेले असते. बद्ध जीवाला इंद्रिय उपभोग करायची इच्छा असते आणि इंद्रिय उपभोग घेण्याच्या त्याच्या कौतुकासाठी शरीर किंवा कार्यक्षेत्र उपलब्ध करून दिले जाते. म्हणून शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि ते बद्ध जीवाचे कार्यक्षेत्र असते. ह्याच सिंपल आहेच. आता जो मनुष्य स्वतःच्या शरीराशी तादात्म्य करतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते, राईट. म्हणजे आता ह्या ज्या टर्म माहिती कुणा करतायत, ह्या जगामध्ये बद्ध झालेल्या जीवा करतायत. क्षेत्र म्हणजे हे शरीर, भौतिक शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे या शरीरामध्ये बद्ध झालेला जीवात्मा, राईट. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, क्षेत्रज्ञ. जो या शरीराला जाणत आहे किंवा शरीराबद्दल त्याला माहिती आहे, सगळी माहिती नाही, थोडी थोडी माहिती आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांमधील भेद जाणणे फारसे कठीण नाही. शरीर आणि आत्मा, कोणती व्यक्ती, आता प्रभुपाद आपलं ॲज युजल जे त्यांचं एक सिंपल ॲनालिसिस आहे ते देतात की कोणताही व्यक्ती जाणू शकतो की बालपणापासून ते वृद्धकालापर्यंत तिच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात ना. आपण म्हटलं होतं ना सेकंड चॅप्टरमध्ये. तथापि व्यक्ती ही तीच राहते. याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रामध्ये भेद आहे. अशा रीतीने बद्ध जीवात्मा जाणतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत. आणि मग खाली त्याने दिलेलं बघा, मध्यभागी गेलं तर हा देहाचा स्वामी म्हणजे क्षेत्रज्ञ होईल. काही वेळा आपण विचार करतो की मी मनुष्य आहे, करतो ना विचार. मनुष्यामध्ये सुद्धा व्हरायटी आहे. मग मी साऊथ इंडियन आहे, मी नॉर्थ इंडियन आहे, राईट. मी उंच आहे, मी बुटका आहे, मी हुशार आहे. कोणी बावळ म्हणत नाही किंवा मूर्ख म्हणत नाही, पण हुशार म्हणतात. आपापली आपण आयडेंटिटी बनवतो. आणि नंतर म्हणतात मी स्त्री आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे. मांजर स्वतःला समजून घेतं ना की मी मांजर आहे, तरच ते मांजरासारखं बघू शकते ना. जर मग काही आयडेंटिटी घट्ट त्याला काय झालेली आहे, पूर्ण अशी चिकटपट्टी चिकटलेली आहे आयडेंटिटी. त्या आयडेंटिटीमुळे तो तसा वागतो. जर मनुष्य स्वतःला मनुष्य समजत नसेल तर तो मनुष्यासारखं वागेल का? पण आजकाल मनुष्य मनुष्यासारखं वागत नाही ना. म्हणजे काय झालेलं आहे, एकतर बद्ध उपाधी आहेच की मी काय आहे, या जगामधला एक व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अजून मिसडायरेक्शन झालेलं आहे की मी मनुष्य आहे, पण मी एक्झॅक्टली कुठला मनुष्य आहे. मी चांगला मनुष्य आहे, वाईट मनुष्य आहे. म्हणजे जसं शंकराचार्यांच्या वेळेला मायावत थिअरी आहे, राईट. पण आता अजून पोस्ट नवीन मायावत थिअरी आहे, त्याच्यापेक्षा वेगळी, त्याच्यापासून एकदम दूर. ते ओरिजिनल काय ते माहीतच नाही. म्हणजे इल्युजनमध्ये इल्युजन, मायेमध्ये माया, आणि त्याच्यात आणखीन माया. कन्फ्युज झालं. चॅप्टर असे देतील पुढे, पण सिंपल समजण्याकरता की आपली आयडेंटिटी काय करतो तो अशी मानतो. आणि म्हणून
या सर्व क्षेत्रज्ञाच्या उपाधी आहेत, परंतु क्षेत्रज्ञ हा शरीरापासून काय आहे, भिन्न आहे. आपण समजलं पाहिजे, आपण ऑलरेडी बऱ्याचदा बघितलेलं आहे मागच्या काही अध्यायांमध्ये. आणि मग नंतर पुढे प्रभुपाद सेकंड तात्पर्यामध्ये पॅरेग्राफमध्ये देतात की जीव हे, बघा सेकंड पॅरेग्राफमध्ये मध्यभागी, जीव हे सर्व परिस्थितीत अधीन असतात, परंतु जीवांना विस्मृती झाल्यामुळे ते दुःख भोगत असतात. पुण्यकर्माद्वारे प्रबुद्ध झाल्यावर ते अर्थात जिज्ञासू आणि ज्ञानी इत्यादी विविध अवस्थांमध्ये भोगण्याकडे जातात. याचेही वर्णन आपण अगोदर बघितलेलं आहे. प्रभुपाद लिहितात 13व्या अध्यायाच्या प्रारंभापासून जीव हा भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो आणि सकाम कर्म, ज्ञानाचे अनुशीलन आणि भक्तीच्या आधारे भगवंत जीवाचा कसा उद्धार करतात त्याचे डिटेलमध्ये विवरण करण्यात येईल. तुम्हाला इंट्रोडक्शन कळलं? बेसिकली हा इंट्रोडक्शन आहे चॅप्टरचा. एकदा ह्या दोन टर्म जर कळल्या, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे काय? शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे कोण? शरीराचा आत्मा. शरीर जाणणारा कोण आहे? क्षेत्रज्ञ. म्हणजेच कोण आहे तो? जीवात्मा. राईट. सगळ्या एकच टर्म आहेत, पण इथे स्पेसिफिकली बद्ध जीवाला आपण उद्देशन म्हणतो, म्हणून क्षेत्रज्ञ. राईट. हे सगळं काय आहे बेसिकली? याला एक टर्म, त्याला सिंपल भाषेमध्ये म्हणू शकतो सांख्य ॲनालिसिस. सांख्य म्हणजे काय? संख्या मोजणे, एक एक घटक मोजणे. आणि या सगळ्या ॲनालिसिसचा उद्देश काय आहे? अल्टिमेट काय उद्देश आहे संख्या ॲनालिसिसचा उद्देश? एकच उद्देश आहे ना सगळा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज रेट इकडे वाढले आणि इकडे कमी झाले, असंच आहे ना? अच्छा, पहिल्यापासून असंच. पण त्यात अजून आज एक कोणतरी मगापासून फोन करतोय आम्हाला, क्षेत्रज्ञ. हा, हरी बोल. हा, ठीक आहे ठीक आहे. ओके. पण जप करण्याच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला जप करणे जरुरी आहे, तरच जप करणार ना आपण. असं तुम्ही कुणी रस्त्यावरती कुणी भेटला तुम्हाला, तुम्ही त्याला म्हणणार जप करेल का तो? म्हणून एक स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल, मी बऱ्याचदा सांगितलं होतं, चैतन्य चरित्र सांगतो बऱ्याचदा. बिफोर वी कम आउट ऑफ इल्युजन वी हॅव टू अंडरस्टँड दॅट इट इज इल्युजन. कळलं का? मायेमधून बाहेर पडण्याच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे की मायेमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याअगोदर आपल्याला कळलं पाहिजे की ही काय आहे? माया आहे. तर जाऊन बाहेर पडणार ना, नाही तर अदरवाईज कशाला? मार्केटमध्ये बरेच लोक पडलेत, बाहेर फिरतात इकडे तिकडे, त्यांना नाही कळत, म्हणून ते लोक मायेतनं बाहेर पडत नाहीत. आणि तुम्ही त्यांना जाऊन जर प्रिचिंग करायचा प्रयत्न केला, त्यांना पुस्तक दिलं, त्यांना सांगितलं कीर्तन घ्या, डझंट मेक सेन्स. का? तर त्यांना त्याचा इम्पॉर्टन्स कळलं नाही आहे. म्हणून हे सगळे पुढचे चॅप्टरचे ते आपल्याला इम्पॉर्टन्स सांगतात एक तऱ्हेने, की काय महत्त्व आहे, आपण का केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. आणि जेव्हा सांख्य ॲनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला दिसेल की आपलं हे शरीर आहे ते कशापासून बनलेलं आहे? पंचमहाभूतांनी बनलेलं. राईट. अर्थ आहे, वॉटर आहे, फायर, एअर, इथर. प्रकृतीचे 3 गुण आहेत. त्यानंतर अजून काय काय? मन, बुद्धी, अहंकार आहे, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत. राईट. हे सगळं जेव्हा आपण ॲनालिसिस करतो, फंडामेंटल एलिमेंट काय आहेत? पंचमहाभूत. मग आपल्याला कळलं की अरे शेवटी शरीर कशापासून बनलेलं आहे? पंचमहाभूतापासून. जेव्हा हे एलिमेंट सेपरेट असतात, समजा आता पाणी इथे आहे, पाणी मला आकर्षित करत नाहीये किंवा मी पाण्याला आकर्षित नाही. राईट. अनलेस मला जेव्हा ताण लागेल तेव्हा मी आकर्षित होईल. किंवा हवा आहे, हवा मला आकर्षित करत नाही, हवा आहे तिथे. किंवा पृथ्वी आहे, मला आकर्षित करत नाहीये. राईट. पण जेव्हा हे एलिमेंट एकत्र येतात तेव्हा ते मला, हे एलिमेंट एकत्र येऊन जेव्हा ते एका जीवात्म्याला आच्छादित करतात आणि जीवात्मा त्याच्यामध्ये बसतो येऊन, तेव्हा हे एलिमेंट काय करतात? मला आकर्षित करतात. मला कळलं पाहिजे की अरे एलिमेंट अल्टिमेटली शरीर कशापासून बनलेलं आहे? पंचमहाभूत बनलेलं आहे ना. त्याच्यामध्ये काय विशेष आहे? शरीर विशेष आहे की शरीरामागे दडलेला आत्मा विशेष आहे?
मग हे सांख्य अनालिसिस आपल्याला तिकडे घेऊन जातं की अरे हवा आहे, पाणी आहे, पण या गोष्टी मला कधी आकर्षित करत नाहीत. होतो का कधी आपण आकर्षित? पाणी आहे, आकर्षित करताय का? पण हेच पाणी, हीच माती, हीच हवा, हे सगळे जेव्हा आपण त्याला एकत्र करून मटका बनवणार तेव्हा मटका आकर्षित करतं ना. किंवा त्याच सगळ्या इन्ग्रेडियंट पासून आपण हे भौतिक शरीर बनतं आपलं आणि आत्मा इथे येऊन बसतो, तेव्हा हे शरीर अट्रॅक्टिव्ह वाटतं आपल्याला. पण आपल्याला कळत नाही की अट्रॅक्शन कशा करता व्हायला पाहिजे. शरीराकरता व्हायला पाहिजे की आत्म्याकरता व्हायला पाहिजे. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतो ते? मग आपण तिथे काय होतो, चुकतो की अरे बाबा ह्या सगळ्या गोष्टींचा फंडामेंटल जो प्रिन्सिपल आहे किंवा सगळ्यांना एकत्र आणणारा घटक आहे, कोण आहे तो? आत्मा आहे. मग आत्मा आहे तरी कोण? आत्म्याची वस्तुस्थिती काय आहे आणि आत्मा कधी सुखी होऊ शकेल, या सगळ्या गोष्टी स्टडी करायला भेटतात कशामध्ये? सांख्य अनालिसिसमध्ये. अदरवाईज मग बाहेरचं संपूर्ण जग कुठे अट्रॅक्ट होत आहे? पंचमहाभूतांकडे अट्रॅक्ट होते ना. आपण या जगामध्ये एकमेकांना बघतो, पण आपण कुणाला बघतोय अल्टिमेटली? मी तुम्हाला बघतोय, ऍक्च्युअली मी तुम्हाला बघत नाहीये, कारण तुम्ही काय झालेला आहात, टोटली कव्हर्ड आहात. अरे गेटिंग मी? कुठल्याही व्यक्तीला आपण इथे बघतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण ऍक्च्युअली तो आत्मा आणि भगवंताचा दास म्हणून दिसत नाहीये. तो आता तुम्ही मला कशा दिसताय? हे ना बॉक्स उचलू शकतात, यांना एक पेटी द्यायला पाहिजे डिलिव्हरी. राईट, असंच दिसतंय ना. असं दिसत नाही की अरे बॉक्स काय आहे, फक्त बॉक्स उचलू शकत नाहीत. ते बॉक्स उचलून घेऊन जाऊन त्यातलं पुस्तक काढून त्या पुस्तकावरती विवेचन करू शकतात. भगवत ज्ञान त्यांच्याकडे आहे. हे आतमधलं ज्ञान मला दिसत नाही, आपण बाह्य रूपामध्ये बघतोय. म्हणून सांख्य अनालिसिस आपल्याला भ्रम जे आहे या जगामध्ये, भ्रमापासून आपल्याला दूर घेऊन जाईल. सांगेल की बाबा हे सगळे घटक जे आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, हे सगळे काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत. याच्या मागे दडलेला जो आत्मा आहे तो मुख्य व्यक्ती आहे आणि त्या आत्म्याला आपण बघितलं पाहिजे. आत्म्याच्या गरजा काय आहेत, आत्मा कसा सुखी होईल आणि आत्मा जगातून कसा मुक्त होईल, हे सगळं आपल्याला दिसेल याच्यामध्ये. राईट. आणि प्रभुपादाने नाव कसं दिले? प्रकृती पुरुष चेतना. बेसिकली प्रकृती म्हणजे प्रकृती, हे भौतिक जगत, त्याला म्हणतात जगत. जीव म्हणजे चेतना. बघा, कन्फ्युज होऊ नका. प्रकृती म्हणजे हे जग. त्या 3 टर्म तुम्ही ऐकले असतील ना. प्रकृती, सॉरी, जीव, जगत, जगदीश. ऐकले? जीव, जगत, जगदीश. जीव म्हणजे चेतना. इथे चेतना. जीव म्हणजे इथे काय? चेतना. जगत म्हणजे प्रकृती आणि जगदीश म्हणजे पुरुष. ऐकलं असेल तुम्ही बऱ्याचदा. केवळ एकच पुरुष आहे ना, भगवंत एकच आहेत ना पुरुष. बाकी सगळे कोण आहेत? प्रकृती आहेत ना. आपण सगळे प्रकृती आहोत. भले आता आपण इथे पुरुष दिसतोय, पण सगळ्या प्रकृती आहेत. आणि प्रकृती काय असते? स्त्रीवाचक असते. प्रकृती म्हणजे नेहमी ती पुरुषाची सेवा करते. बरोबर आहे का नाही? नाही, लग्न झालं ना, सेवा करतात ना, नाही करत? सेवा करतात. आपण सगळे कोण आहोत? पुरुष नाही होत आपण. आपण सगळे प्रकृती आहोत. आता फंक्शनल पर्पज करता, व्यवहारिक कार्य करता आपण कोणी पुरुष आहे, कोणी स्त्री आहे, कोणी त्याच्यामधला लिंग आहे, पण अल्टिमेटली आपण सगळे कोण आहोत? प्रकृती आहोत. मला वाटतं लेक्चर इथंच हे झालेलं दिसतंय. पण सिंपल 3 टर्म आहेत. पुरुष, प्रकृती, चेतना. पुरुष म्हणजे जगदीश, प्रकृती म्हणजे जगत, चेतना म्हणजे जीव. आता त्याला चेतना का म्हटलेलं आहे? कारण छोटा आहे ना तो. छोटा आहे ना तो, त्याला चेतना आहे, पण तो छोटा व्यक्ती आहे म्हणून चेतना म्हणून त्याला म्हणतो. त्याला पुरुष म्हणता येणार नाही. त्याचा अर्थ असा नाही की भगवंतांना चेतना नाहीये, पण ते परम चेतनामय आहेत. कळलं? प्रकृती, पुरुष, चेतना. श्लोक नंबर 3. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं
यत् ज्ञानं मतं मम. हे महाराज, मी सर्व शरीरामध्ये सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे मी जाणतो. आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. ओके. तर भगवंत म्हणतात की एक क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्रकर्ता, राईट. पण मी कसा क्षेत्रज्ञ आहे? सी भगवंत सुद्धा क्षेत्रज्ञ आहेत की नाही? पण भगवंत कसा क्षेत्रज्ञ आहेत? सर्वव्यापी क्षेत्रज्ञ आहेत. सेम प्रिन्सिपल्स नवीन भाषेमध्ये. चेतना आणि परमचेतनामय. चेतना आपल्याकडे आहे, आपली चेतना लिमिटेड आहे बॉडी पुरती. भगवंताची चेतना कशी आहे? अनलिमिटेड आहे. पूर्ण सृष्टीमध्ये कुठे काय चाललं ते तब्येत डाऊन आहे का? सर्दी झाले? औषध पाणी चालू आहे का? सेवा चालू आहे? सर्दीमध्ये जाम त्रास होतो. मला मागच्या वेळेला दिल्ली मॅरेथॉनमध्ये बापरे 4 दिवस कंटिन्युअस नाकातनं पाणी, कानातनं पाणी, पूर्ण पाणीच पाणी कंटिन्युअस अर्ध्या तासाने. 4 दिवसानंतर म्हणजे 4 दिवस असं वाटलं कपडे धुवून काढले. लॉन्ड्रीमध्ये एवढं धुवून काढलं, पूर्ण डोळे लाल, कान एकदम सगळं. तुम्हाला तेवढं होणार नाही. जस्ट एक ओके. तर भगवंत कसे क्षेत्रज्ञ आहेत? सर्व याच्यामध्ये म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये ते असतात. आता पुन्हा बघा सेकंड पॅराग्राफ हे क्षेत्र आहे तात्पर्यामध्ये. भगवंत म्हणतात की ते प्रत्येक शरीरातील कार्यक्षेत्राचे ज्ञाता आहेत. बोला. भगवंत काय प्रत्येक शरीरामधील काय आहेत? कार्यक्षेत्राचे. आणि हेच ते सिक्रेट आहे कर्मा करता. ते ज्ञाता आहेत म्हणून प्रत्येकाला वेगवेगळं कार्यक्षेत्र मिळतं. ज्याने जसं कार्य केलं असेल त्याला तसं क्षेत्र प्राप्त होतं. जसं आजकालचे सायंटिस्ट काय म्हणतात? एव्हरीथिंग कम्स बाय चान्स म्हणतात ना. सगळं काय ऑटोमॅटिक आलेलं आहे. शाळेमध्ये तुम्ही आता शिक्षक कोण आहेत? तुम्ही आहात ना, शिकवतो ना शाळेमध्ये. डार्विनची थिअरी किंवा ते सायंटिस्टचं नाव विसरलो मी. न्यूटन. ठीक आहे, न्यूटन तरी आस्तिकवादी होता, तो नास्तिक नव्हता. न्यूटन तरी जस्ट मेकॅनिकल लॉज दिले. आणि तो ईश्वरवादी होता, पक्का ईश्वरवादी होता, भगवंतामध्ये विश्वास ठेवणारा. पण अशा बरेच ॲटलिस्ट जीवशास्त्रामध्ये असे आहेत शास्त्रज्ञ. त्यांना वाटतं की आपल्याला कळतं पण त्यांना कळत नाही. त्यांचं म्हणणं असतं की एव्हरीथिंग कम्स बाय ऑटोमॅटिक. म्हणजे काहीतरी एलिमेंट, आता हे सगळे जे एलिमेंट आहेत ना, हे एकत्र आले, मिक्स झाले, त्यातनं मग अमिनो ॲसिड आलं, कार्बोहायड्रेट आलं, मग बॉडी बनली. आणि मग 1 सेल्युलर टू मल्टी सेल्युलर असं करता करता मोठं शरीर झालं. आणि मग जीवात्मा आला. मग तो त्यांनी उत्क्रांती केली. मग तो पहिले ससा होता, मग तो हळूहळू त्याच्या पुढचं काय कोल्हा झाला, एक स्टेप आहे. मग तो उंट झाला, मग हळूहळू माकड झाला, मग माकडापासून मनुष्य आला. राईट. डार्विन, मिस्टर डार्विन, आपले प्रिय डार्विन. पण वेस्टमध्ये बरीच ही फिलॉसॉफी त्यांनी हे केलेली, डिस्कार्ड केलेली आहे. आपल्याकडे अजून सुद्धा आहे का सिलेबसमध्ये? अजून सुद्धा आहे. अच्छा तुम्ही संस्कृत आहात का? शुद्ध सत्व संस्कृत. पण अजून आहे का कोणी एज्युकेशन फील्डमध्ये आता कोणी? मुलांना शिकवत नाही का? तुम्ही शिकवता? आहे डार्विन थिअरी अजून सुद्धा? नाही ना, काढून टाकली. म्हणजे काहीतरी काम झालेलं आहे नवीन सरकारच्या कारकिर्दीमध्ये. तर त्यांचं म्हणणं असतं की एव्हरीथिंग कम्स बाय ऑटोमॅटिक चान्स. तर त्यांनी सायंटिस्ट लोकांनी गेले एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की बघा, इव्हेंच्युअली जर आपण समजा असे त्यांनी एक ग्लास चेंबर बनवला. त्या ग्लास चेंबरमध्ये 12 माकडांना बंद केलं. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की जर आपण वेळ दिला आणि त्यांना काही जरी गोष्टी दिल्या तर ते शिकतील आपोआप. ते म्हटलं की ह्या जगामध्ये आलेले सगळे जे पोएट्रीज आहेत किंवा काव्यरचना आहे ऑटोमॅटिक आलेली आहे.
मग आपण जर या माकडाला जर ग्लास चेंबरमध्ये 1 महिना जर त्यांना ठेवलं आणि त्यांना सगळ्यांना कम्प्युटर दिले, त्यांनी समोर 10-12 कम्प्युटर ठेवले, 12x12 कम्प्युटर, 12 माकड, आणि त्यांना प्रत्येकाला म्हणजे कम्प्युटर ऑन करून आतमध्ये सोडलं. म्हटलं की बघा इव्हेंच्युअली हे काय करतील, काहीतरी टाईप करून करून एक दिवशी ते शेक्सपियरचं ते आहे ना हॅमलेट काय म्हणतात त्याला, ते त्यांनी केलेले काव्यरचना ते लिहू शकतात ते लोक. का तर एव्हरीथिंग कम्स बाय चान्स ना, त्या सगळं चान्स निघालेले आहे, कोणी घडवणारं नाही आहे, ऑटोमॅटिक असं निर्माण झालं ते. मग या लोकांनी एक्सपेरिमेंट करण्याकरता माकडाने कम्प्युटर दिले, सगळं चालू केलं. मग माकडाने काय केलं असेल हा काही मग आता सगळे माकड सारखे नसतात ना, सगळ्यांना वेगवेगळ्या कार्यक्षेत्र भेटलेलं आहे. म्हणजे शरीर त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही सत्वगुण जास्त असेल, काहीमध्ये कमी असेल, काहीमध्ये रजगुण असेल, काहीमध्ये तमगुण असेल. तर काही माकडाने तोडायला सुरुवात केली, काहींनी त्याच्यावरती विष्ठा सोडली, मलविसर्जन केलं, काहींनी टाईप करायला चालू केलं असं असं जस्ट काही रॅन्डमली. सायंटिस्ट म्हटले अरे बघा बघा हे लोक टाईप करणार. मग अल्टिमेटली टाईप करून करून त्यांनी काय टाईप करणार. जर तुम्हाला जर बाराखडे माहीत नसेल, जस्ट फॉर, किंवा हार्मोनियमचं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला जर हार्मोनियममध्ये जर ज्ञान नसेल कुठल्या बटन दाबल्याचे आणि कुठला बटन दाबून काय आवाज येईल, तर तुम्हाला जर हार्मोनियम दिलं, चल रे आता एक चांगलं गाणं होऊ दे, तर आपण काय करणार, टोंग 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 असा आवाज, टोंग टोंग इकडे काहीतरी रॅन्डम आवाज येणार, राईट. तुम्ही त्याला कितीही ठीक आहे ॲटलिस्ट मनुष्य आहे तर काहीतरी समजेल, पण माकडाची तेवढी ऐपत नाही आहे, तर त्याला काय अल्फाबेट माहीत नाहीत, तर त्याने लिहायला गेला लिहितो काहीतरी. शेवटला त्याने जर म्हणजे काही दिवसांनी त्यांचा जो टाईम पिरियड संपला, बघितलं की जे काही कम्प्युटर शिल्लक होते बघितलं तेव्हा त्यांना काहीतरी लेटर दिसले, पण शेवटी त्याचा काय अर्थ निघतो का, काहीच अर्थ नाही त्यांना. म्हणजे बघा जस्ट सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. आणि असे बरेच लोक असतात जे म्हणतात की या जगामध्ये सगळं आपोआप आलेलं आहे. आपोआप आले, मग जर अशा जर लोकांनी सायंटिस्ट लोकांनी ऑलरेडी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंट त्यांना काही रिझल्ट भेटणारच नाही, भेटूच शकत नाही, कारण त्याला कधी अल्फाबेट शिकवलंच नाही आहे ना, त्याला कसं येणार महिन्यात. समजा छोटा मुलगा आहे, त्याला जर आपण एक गाडी देतो ना, रिमोट कार अशी दाबून, हे बटन दाबलं की लगेच गाडी फिरते, मग तुम्हाला काय वाटतं, त्याला लॅपटॉप दिला तर मग तो लॅपटॉप ऑपरेट करू शकेल का. ऑफकोर्स आजची मुलं स्मार्ट आहेत, पण ऑपरेट करून काय ऑपरेट करतील ते लोक. जास्तीत जास्त कुठेतरी आता त्यांना कार्टून बघायची सवय, यूट्यूब लावतील किंवा एखादी वेबसाईटमध्ये, ते पण त्यांना करता येणार नाही. म्हणून ह्या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये जे इव्हॉल्ड कार्यक्षेत्र आहे ते कुणाचं कार्यक्षेत्र आहे, मनुष्याचं आहे. आणि ते इव्हॉल्ड का झालेलं आहे, त्याला प्रकृतीची रचना आहे त्याच्या मागे, त्याला वरती का नेलेलं आहे, काय करण्याकरता नेलेलं आहे, की जेणेकरून काहीतरी व्यवस्थित चिंतन करून काहीतरी चांगलं त्यांना माहीत करू शकेल, लाईक दॅट. आणि इथे मध्ये एक सुंदर उदाहरण दिले प्रभुपादांनी, की एखाद्या नागरिकाला स्वतःच्या भूमीचे सर्व काही ज्ञान असू शकेल, परंतु राजाला केवळ राजमहालाचे नव्हे तर प्रत्येक नागरिकाकडे असणाऱ्या सर्व मालमत्तेचे ज्ञान असते. म्हणजे तुमच्याकडे आमच्याकडे किती आहे सगळं गव्हर्नमेंटला माहिती असतं, राईट. त्याप्रमाणे मनुष्य केवळ स्वतःच्या शरीराचा स्वामी असू शकेल, परंतु भगवान सर्व शरीरांचे स्वामी आहेत. राजा हा राज्याचा मूळ स्वामी असतो आणि नागरिक हे दुय्यम प्रकारचे स्वामी असतात. त्याचप्रमाणे भगवंत सर्व शरीराचे परम अधिपती आहेत. आणि खालच्या पॅराग्राफ मध्ये एक दिलंय एकदम बघा 457 ला खालून 3-4 लाईन, मनुष्याने चित्र आणि चित्र काढण्याची कला यांची सरमिसळ करून गोंधळ करून नये. या 3 वेगवेगळे आयटम आहेत ना. चित्रकार एक मनुष्य असतो, चित्र एक चित्र आहे आणि चित्र काढण्याची कला ही एक आर्ट आहे. तिघांची खिचडी करून चालणार नाही, तिन्ही सेपरेट एलिमेंट्स आहेत. हे भौतिक जगत अर्थात कार्यक्षेत्र म्हणजे प्रकृती आहे, प्रकृतीचा भोक्ता म्हणजे जीव आहे, आणि दोनपेक्षा श्रेष्ठ परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान आहेत, राईट. आणि मग शेवटचा पॅराग्राफ बघा. या अध्यायामध्ये सांगितलं जाईल की 2 क्षेत्रांपैकी एक च्युत आहे ज्याचे पतन होऊ शकते आणि दुसरा अच्युत आहे ज्याचे कधी पतन होत नाही. एक श्रेष्ठ आहे, दुसरा गौण आहे. दोन्ही क्षेत्रात एक समान आहेत असे जो म्हणतो तो भगवंताच्या कथनाचा विरोध करतो. दोन्ही कसे समान होऊ शकतात. आता सांगितलं ना की एक बाबा फक्त एका शरीरामध्ये क्षेत्रज्ञ आहे आणि दुसरा जो आहे तो कुठे आहे, सगळ्या शरीरामध्ये काय आहे तो क्षेत्रज्ञ आहे.
म्हणून दोघांमध्ये फरक आहे, राईट. त्यानंतर श्लोक नंबर 3, सॉरी 3 नव्हे 4. तत्क्षेत्रं यच्च यादृक् याद्विकारे यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा नेता कोण आहे आणि क्षेत्रज्ञानाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन आहे. ओके, बेसिकली हे आता पुढे जे काय होण्याचं वर्णन आहे. जसं पहिले काय आहे, याची निर्मिती केव्हा होते, राईट, किंवा त्याचा नेता कोण आहे. तुम्हाला वाटलं असेल लिहायचं, लिहून घ्या. एक एक मी सांगतो की याच्यामध्ये जे विचारलेल्या गोष्टी आहेत ते भगवंत पुढे एक एक श्लोकांच्या सिरीजने सांगतात. याच्यामध्ये त्याचे स्वरूप काय आहे हे दिलेलं आहे श्लोक नंबर 6 मध्ये. त्याचे स्वरूप काय आहे श्लोक नंबर 6 मध्ये स्वरूप जास्त ते एक तुम्ही असं डॅश करून लिहू शकता. श्लोक नंबर स्वरूप दिलेलं 6 नंबर मध्ये. व्हॉट चेंजेस बॉडी अंडरगोज, त्याच्यामध्ये कोणते बदल होतात हे दिलेलं आहे श्लोक नंबर 7 ते 20 मध्ये, राईट. आणि हे शरीर याची निर्मिती कुठे होते आणि केव्हा होते, कशी होते दिलेले आहे श्लोक नंबर 6, 21, 22. आणि झालं, त्याचा नेता कोण आहे दिलेला श्लोक नंबर 14, 18, 23. 14 ते 18 आणि 23. आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे दिलेला आहे श्लोक नंबर 14 आणि 18 मध्ये. हरे कृष्ण. ब्रेक हवाय का कोणाला? किती वाजले? वेळ आहे. चला कळतंय आतापर्यंत काय चाललंय. डिस्क्रिप्शन, अनालिसिस. कंटाळा नाही आला? थकवा आला? गरम होतं? एसी पाहिजे? नाही. ओके. श्लोक नंबर 5. मध्ये जे पॉईंट, सॉरी 5, 4 मध्ये जे तात्पर्य पॉईंट दिले ते ऑलरेडी आपण लास्ट श्लोकाच्या लास्ट पॅराग्राफमध्ये बघितलं की जीव आणि भगवंताने एकत्र आपण समजून गैरसमज करू नये असं दिलेलं ते तुम्ही ऑलरेडी अगोदर बघितलं. श्लोक नंबर 5. ऋषिभिर बहुधा गीतं छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्र पदैश्चैव हेतुर्मद्भिर्विनिश्चितैः. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. ओके, मलाच थकलो आला. क्षेत्रज्ञ आपण हा श्लोक झाला होती ब्रेक. 6 आणि 7 पण कव्हर करू. मग पुढच्या एक लांब सिरीज आहे 8 ते 12. बेसिकली या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे की हे जे क्षेत्र आणि क्षेत्राचं ज्ञान आहे ते ऑलरेडी बऱ्याच ऋषी म्हणून दिलेलं आहे, वेदांमध्ये वर्णन दिलेले आहे. ब्रह्मसूत्र म्हणजे वेदांत सूत्र बेसिकली. ठीक आहे, ब्रह्मसूत्र म्हणजे वेदांत सूत्र. आणि ह्या श्लोकामध्ये विशेष करून एक गोष्ट दिलेली आहे. आता एक अनालिसिस आहे पण तुम्हाला आता ते कंटाळा येईल. शेवटी अल्टिमेटली सगळ्या शास्त्राचा निचोड काय आहे की आपल्याला ब्रह्म जाणून घ्यायचं, राईट. तर ब्रह्म जाणून घेण्याकरता 2 प्रकारच्या प्रक्रिया असतात, वेष्टी आणि समष्टी. वेष्टी म्हणजे सिंपल भाषेमध्ये लिहून घ्यायची म्हणजे आवश्यकता असेल लिहा, नाही तर अदरवाईज जस्ट मी सांगतो तुम्हाला सांगण्याकरता. वेष्टी म्हणजे फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू युनिव्हर्सल, म्हणजे स्वतःला एक्झामाइन करायचं, स्वतःचं परीक्षण करायचं आणि स्वतःच्या परीक्षणावरून या जगाच्या बद्दल माहिती प्राप्त करायची.
की मी असा आहे, ओके मी असा आहे, तर या जगामध्ये मग बाकी एलिमेंट कसे आहेत, किंवा ह्या जगाचं ऑब्झर्वेशन करायचं, त्याला म्हणतात समष्टी. या जगाचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्यातनं कॅल्क्युलेट करायचं की मग मी कोण आहे, मी कसं आहे, एक तर इकडून तिकडे किंवा तिकडून तिकडे, सिम्पल नाही. जसं समुद्रामधल्या पाण्याचा एक थेंब जर आपण जर त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर मला कळेल ना की समुद्र पूर्ण कसा आहे, कळतं ना. भात जर शिजला आहे की नाही बघायचं असेल, पण कधी कधी नाही होतं. कसं माहिती आहे का, जर एकदम वरती जाणं असतो ना, एकदम साईडला कॉर्नरला, तो जर तुम्ही घेतला तो कच्चा असतो, मध्ये शिजलेला असतं आणि खाली करपलेला असतं. जस्ट गंमत जम्मत. पण ओव्हरऑल आपण व्यवस्थित ज्याला जाण आहे की कुठला दाणा उचलायचा. आता समुद्राचं पाणी जर खाडी आली असेल आणि तिथे जर नदीचं पाणी मिक्स होतं, तिथं जर त्यांनी पाणी उचललं त्याला कळणार नाही, त्याचं परीक्षण वेगळं निघेल. तर तेवढं इंटेलिजन्स पाहिजे आपल्याला. पण इन सिम्पल लँग्वेज की एक एलिमेंट आपण जर स्टडी केलं तर आपल्याला कळतं की मग पूर्ण काय असणार आहे. तसंच आपण आपलं जर ऑब्झर्वेशन केलं आपल्याला कळलं की भगवंत कसे आहेत, किंवा भगवंत आपण जर त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं की भगवंत ओके सच्चित आहेत, सच्चित आनंद आहेत आणि त्यांचं शरीर हे दिव्य आहे, तर आपल्याला पण कळलं पाहिजे की मग मी त्यांचा काय अंश आहे, मग मी सुद्धा सच्चित आनंद आहे, मग मी काय जगामध्ये फडफडतोय. जर ते परम आनंदमय आहे तर मी पण आनंदमय, कारण त्यांचा मी पार्ट आहे ना. जर एखाद्या ऑर्गनायझेशनचा एखादा व्यक्ती पार्ट असेल तर त्याला सुद्धा ते बेनिफिट भेटतात जे ऑर्गनायझेशनच्या बाकी लोकांना भेटतात. पण ह्या व्यक्तीने स्वतःला ऑर्गनायझेशन वेगळं केलं त्याला कसं भेटणार बेनिफिट. मग त्याला काय केलं पाहिजे, पुन्हा रियुनियन जा, परत तिथे जॉईन हो, तुला बेनिफिट भेटतील. ॲज सिम्पल ॲज. आणि ह्या तात्पर्य सेकंड पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे 5 प्रकारचे कोश. तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, ऐकलंय ना. अन्नमय कोश, ज्ञानमय कोश, अजून सॉरी अन्नमय नंतर प्राणमय. अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, सॉरी अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, मी विसरलो सगळे. डायरेक्ट याच्यामध्ये बघू एक बाय एक. बघा, पूर्वी सांगितल्याप्रमाणे क्षेत्र हे जीवाचे कार्यक्षेत्र असते आणि क्षेत्रामध्ये आत्मा आणि परमात्मा हे 2 क्षेत्रज्ञ असतात. तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा, भगवंतांच्या शक्तीची एक प्रकटावस्था अन्नमय नावाने धरली जाते. आता अन्नमय स्टेज काय आहे की जे काय दिसेल ते म्हणजे काय दिसतं आपल्या जगामध्ये, हे पण मला खायचं आहे. म्हणजे बेसिकली आपली जी व्हिजन आहे, जी आपली दृष्टी आहे, त्याच्यामध्ये काय जे दिसेल ते मला हे खाण्याकरता आहे माझ्या. याला उदाहरण काय आहे, छोटी मुलं. छोट्या मुलांना जे काय दिसेल सगळं खायचा प्रयत्न करतात. मस्त का नाही. पाय घेतात तोंडात टाकतात, हात काय हातामध्ये खेळणं दिलं तोंडात, कारण त्यांचा कोश कुठला आहे, अन्नमय आहे. सगळे फक्त खायला पाहिजे, बाकी काही विचार नाही, जस्ट खायला पाहिजे. दॅट इज अन्नमय कोश. दुसरा कोश आहे पुढे, ओके, हे जाणणे म्हणजे परमसत्याचा प्राकृतिक साक्षात्कार होय, कारण प्रकृतीमध्ये आपलं दिसतंय ते, राईट. आता तुम्ही म्हणा प्रकृतीमध्ये दिसतंय, प्राकृतिक साक्षात्कार म्हणजे काय काय. अरे की बाबा ऍटलिस्ट मला अन्न हवंय, ते अन्न कुठनं भेटतंय, प्रकृतीतनं भेटतंय ना. आणि अन्न देणारा कोण आहे, भगवंत आहेत. ऍटलिस्ट मी त्या अन्नामध्ये भगवंताला बघू शकतो. दॅट इज प्राकृतिक साक्षात्कार. या जगामध्ये भगवंत साक्षात्कार होणे. सेकंड नंतर स्टेज काय आहे, ओके, अन्नमय नंतर आहे प्राणमय. कुठे गेलं प्राणमय. अर्थात नंतर परमसत्याची अन्नामध्ये अनुभूती झाल्यानंतर मनुष्य प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करू शकतो. प्राणमय म्हणजे काय, आता प्राणमय मध्ये अन्नमय, आता जसं जसं तुम्ही वर झालं ना स्टेज 1 बाय 1 मागची स्टेज त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येईल. अजून एक गोष्ट ऍड होत जाईल. अन्नमय मध्ये अन्न होतं, प्राणमय मध्ये अन्न सुद्धा आहे आणि प्राण सुद्धा आहे. आता प्राण काय आहे, डिस्क्रिमिनेशन यायला चालू होतं की अरे बाबा हे जर खाल्लं तर माझं पोट भरेल, हे शिळं अन्न खाल्लं तर माझी तब्येत डाऊन होईल. मग म्हणजे त्याला हिंदीमध्ये मराठीमध्ये काय म्हणतात, डिस्क्रिमिनेशनला काय म्हणतात,
डिस्क्रिमिनेशन वेगवेगळं करणं. म्हणजे समजून घेणं की काय चांगलं आहे माझ्याकरता, काय वाईट, राईट? कारण कुठलंही जर एलिमेंट आपण खाल्लं तर आपण तब्येत डाऊन होईल ना. विश्लेषण. हा विश्लेषण बेसिकली त्याला आपलं प्राण कसं जिवंत ठेवायचं हे कळतं. त्याला म्हणतात प्राणमय स्टेज. म्हणजे अन्नामध्ये काय होतं, कुठलं अन्न खा. अरे पण कुठलं अन्न खाऊन चालत नाही ना. आता समजा लहान मुलं असतात ना, आपण जर काळजी घेतली नाही त्याची विष्ठा पण खाऊ शकतात ते. का तर सगळं खायचं, वॉट एव्हर दे सी, जे काय आहे ते सगळं खायचं आहे. नाही त्याला थोडं इंटेलिजन्स डेव्हलप झालेला. पण प्राणमय स्टेजमध्ये काय होतं, ओके ही वस्तू वाईट आहे, ही चांगली आहे. शेवटी त्याला जिवंत राहायचं आहे ना, ते सेन्स डेव्हलप होतो की मी एक जीवात्मा आहे, मला जिवंत राहायचं आहे बाबा. तुम्हाला हे खाल्लं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, मला वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवरती उठलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तर माझा प्राण राहील, आध्यात्मिक प्राण राहील, शास्त्रांचं विवेचन करायला पाहिजे. त्याला म्हणतात प्राणमय कोश. जास्त डिटेलमध्ये गेलं एवढं नाही. प्राण म्हणजे प्राण की मला जगायचं आहे. आणि त्यानंतरची स्टेज असते ज्ञानमय स्तर. यामध्ये ज्ञानमय स्तरामध्ये अनुभूतीचा स्तर प्राणशक्तीपासून ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत उन्नत होतो. म्हणजे काय होतं आता बघा, प्राणमय स्टेज फक्त जगण्याकरता, पण मनोमय स्टेज त्याला मनोमय पण म्हणतात किंवा ज्ञानमय. म्हणजे शरीरापासून लक्ष आता कुठे गेलेलं आहे, मनावरती गेलेलं आहे. बघा स्टेज कशा झालेल्या आहेत. पहिले फक्त शरीर होतं आणि कसंही शरीर जगेल मरेल काय माहीत नाही, काय पण खा. दुसरं स्टेज आहे शरीर जगवायचं आहे. तिसरी स्टेज काय आहे की आता मी फक्त शरीर नाही आहे, मी मन सुद्धा आहे ना. मला फिलिंग येतात, मला भावना आहेत. मग कधी कधी काय होतात, वाईट भावना येतात, कधी कधी चांगल्या भावना येतात. मग मी या मनापासून काय थोडं वेगळं आहे, मी एक्झॅक्टली मन नाही आहे, ते थोडं थोडं डिस्क्रिप्शन चालू होतं. मग असा व्यक्ती काय करतो, चिंतन करतो. दिलं नाही ते चिंतन, संवेदन आणि संकल्पापर्यंत. म्हणजे तो संकल्प बनवू शकतो की अरे ही गोष्ट चांगली नाही आहे, भले आता मला भूक लागली नाही आहे, पण मन काय म्हणते अजून 2 पुऱ्या खाऊया, पण नाही खायचं का. तर पहिलेच प्राणमय कोश डेव्हलप झालेला आहे की अरे काय पण खाल्लं जास्त केलं तर त्रास होईल. आणि त्याच्यावरती अजून एक कोश डेव्हलप झाला ज्ञानमय. म्हणजे काय की अरे बाबा हे मन म्हणते, मी थोडी म्हणतोय. शरीर तर माझं पोट पूर्ण भरलेलं आहे ना. मग आता काय गरज आहे, त्याला सेन्स डेव्हलप होतो. त्याला म्हणतात मनोमय किंवा प्राणमय कोश. आणि ह्या जगामध्ये बरेच जे लोक असतात ह्या कोशपर्यंत जात नाहीत. बरेच जे लोक या जगामध्ये आहेत, 99.99% लोक हे कुठल्या कोशापर्यंत गेले असतात, सगळे आहेत का जागेवरती. कळते सगळ्यांना मी काय म्हणतो ते. अशा किती लोकांना कळत नाहीये, हात वर करा. टाका, तुला कळलं काय कळलं? मला तेच प्राणमय म्हणजे नुसतं खायला द्या, काय पण खायला द्या, काय माहित नाहीये, काही सेन्स नाहीये. प्राणमय म्हणजे हे शरीर मला जगवायचं आहे. आणि ज्ञानमय म्हणजे काय खाल्लं पाहिजे, काय विचार केला पाहिजे, काय विचार नाही केला पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, कसं नाही जगलं, सेन्स येतो. पण जगातली बरीच लोक या स्टेजपर्यंत पोहोचतच नाही. आणि मग म्हणून हे सगळे लोक कुठल्या स्तरावरती असतात, प्राण्याच्या स्तरावरती असतात. सी प्राणी कसे असतात, भूक लागली लगेच खा, असेच असतात ना प्राणी. झोप लागली झोपा. कधी बघितले कुत्र्याला, मांजरीला बघितलं का तुम्ही, ऑब्झर्व करा. किंवा पक्षी बघा, किंवा म्हणजे कुठली व्हरायटी या जगामध्ये, कुठलेही जीवजंतू घ्या, सगळे भूक लागली खा, झोप लागली झोपा. असं चालतं का मनुष्य समाजामध्ये? तर तुम्ही ऑफिसमध्ये असाल, भूक लागली, असं चालतं का लगेच ऑफिस काय कम्प्युटरमध्ये काम चालू आहे, लगेच डबा आणा इकडे चल. काही स्नॅक्स घेतले तर वेगळी गोष्ट आहे, काहीतरी बाजूला पडलेले आहे. पण वी डोंट जस्ट सिट डाऊन आणि पूर्ण असे प्लेट भरून किंवा झोप लागली, हा झोप लागली मला झोपतो आता, नाही ना. ते हे तर कॉमन सिम्पल एक्झाम्पल झाले. पण एखाद्यामध्ये समजा माझा माणूस बेकार आहे, याचा मर्डर करून टाका, मर्डर करा. कुत्रे आणि मांजर असेच करतात ना, हा माझा शत्रू आहे, याला मारा, मारा म्हणजे लगेच मारा, काही डिस्क्रिमिनेशन नाही. अरे याचं इम्प्लिकेशन काय होईल,
याला आपण जर असं केलं तर मला काय नुकसान होईल किंवा त्याला काय प्रॉब्लेम